यवतमाळ जिल्ह्यात फास्ट फूडचा फटका. मधुमेह बीपी रुग्ण 4,13,000वर. 700 शाळकरी मुलांना आजार. यवतमाळ जिल्ह्यात फास्ट फूड आणि हॉटेलिंगमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. यातून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णाचा हा आकडा तब्बल 4,13,000च्या घरात पोहोचला आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. त्यामुळे आता या शाळकरी विद्यार्थ्यांची एंट्री झालेली आहे. अंदाजे 700 मुलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार जडला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात फास्ट फूड खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. चिप्स, पुडे, कुरकुरे, भजी, आलू बोंडे आणि तळलेले मसालेदार पदार्थ खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. याशिवाय मैदानी खेळ खेळणारे आणि सकाळच्या वेळी व्यायाम करणाऱ्यांची संख्या घटली आहे. अलीकडे तर लहान मुलांचे मैदानात खेळण्याचे प्रमाण घटलेले आहे आणि याचा आरोग्यावर परिणाम झाला आहे. कोरोना काळापासून गाव पातळीवर आरोग्याची तपासणी मोहीम राबवली जात आहे आणि या तपासणी मोहिमेतून धक्कादायक आकडे पुढे आलेले आहेत. एकूण लोकसंख्येचा विचार न करता 30 वर्षावरील मधुमेह आणि अतिउच्च रक्तदाबाचे रुग्ण 4 लाखांवर पोहोचले आहेत. यामध्ये लोकसंख्येचा विचार केला तर 13% नागरिकांना मधुमेह आणि 25% नागरिकांना अतिउच्च रक्तदाबाचा आजार आहे आणि यामध्ये सुमारे 700 शाळकरी मुलांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे निदान झालेले आहे. ही बाब अधिकच चिंताजनक ठरते आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला उच्च रक्तदाबाचे 2,67,313 रुग्ण आढळले आहेत. 16 लाख नागरिकांच्या तपासणीतून ही माहिती पुढे येते आहे. तर 1,46,321 रुग्णांना मधुमेहाचा आजार आढळला आहे. 700 शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च रक्तदाब आणि मधुमेह जडलेला आहे आणि 16,25,000 नागरिकांच्या तपासणीवरून ही आकडेवारी पुढे आली आहे. आरोग्याच्या बाबतीत जागरूकता असणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस कमी होते आहे. मैदान ओस पडत आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. केवळ बैठे जीवनशैली आणि मोबाईलच्या अतिवापराने शरीराची हालचाल कमी झाली आहे. परिणामी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे रुग्णसंख्या वाढत आहे. आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत जे असंसर्गिक रोग नियंत्रण कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत आपण 30 वर्षाच्या वरच्या सर्व जे व्यक्ती आहेत त्यांचं आपण स्क्रीनिंग करत असतो. त्यामध्ये आपण मधुमेह, हायपरटेन्शन आणि कॅन्सर ह्या तिन्ही रोगाबद्दल आपण स्क्रीनिंग करतो. स्क्रीनिंग हे नॉर्मल इंडिव्हिज्युअलचं असते, त्याच्यामुळं रिस्पॉन्स हा कम्युनिटीमधून कमी येतो. परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास टोटल 45% ही लोकसंख्या आपल्याला स्क्रीन करायची आहे. त्याच्यामध्ये 23% हे रुग्ण जवळपास हायपरटेन्शनचे असतात आणि 13% हे डायबिटीजचे असतात. त्याप्रमाणे आपण स्क्रीनिंग ही वर्षभरात मागच्या 2024-25मध्ये केली आणि त्याचप्रमाणे 25-26मध्ये सुद्धा सारखेच आकडे आहेत आणि हे याचे प्रमाण हे वाढण्याची शक्यता समोर दर्शवली आहे. जे काही हायपरटेन्शनचे पेशंट्स आहेत आपल्याकडे 2,67,000 हायपरटेन्शनचे पेशंट निघाले आहे, जे टोटल पॉप्युलेशनच्या 25% आहेत आणि डायबिटीजचे 81,000 आहेत, जे अराऊंड 8%च्या आसपास याच्यामध्ये निघालेले आहे. याच्यामध्ये आपले समुदाय आरोग्य अधिकारी प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांची तपासणी व तसेच आशा हे सीबॅक फॉर्म करतात आणि समुदाय आरोग्य अधिकारी त्यांचं निदान सब सेंटर लेवलला आणि PSC लेवलला वैद्यकीय अधिकारी करतात. यासाठी लागणारं मेडिसिन्स मुबलक प्रमाणात आपल्याला उपलब्ध आहेत. त्यांचं रेग्युलर मेडिसिन लोकांनी घेणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची संख्या प्रमाण वाढलं आहे. हो, नक्कीच विद्यार्थ्याचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये वाढत आहे. जे काही जीवनशैली आहे याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे. म्हणून लहान वयात सुद्धा डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे प्रामुख्याने जे आपल्याला पूर्वी दिसायचे नाही, या वयामध्ये ते दिसण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नमस्कार, माझं नाव मोईन खान, ॲज अ जिम ट्रेनर. माझा फक्त हाच उद्देश आहे, जे आजकालचे लेकरं आहे 8 ते 10 वर्ष अगोदर म्हणजे पर्यंतचे, हे फास्ट फूड याच्या मागे खूप लागलेले आहे. याचा दुष्ट परिणाम शरीरावर खूप होणार. हा स्वतःला वाटते की खूप चांगली पदार्थ आहे, पण याचा परिणाम खूप बेकार होणार आहे. तर माझं एवढंच बोलणं आहे की याला अवॉइड करा आणि जास्तीत जास्त आईबाबांना त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आहे, त्यांना खाऊ नाही द्यायचं आहे. आणि माझं मेन उद्देश म्हणजे फिटनेस, ऍक्टिव्हिटी, शरीराला हे मेन काम खूप आवश्यक आहे. जसं जिम आहे, रनिंग आहे आणि योगा आहे. तुम्हाला शरीराला ऍक्टिव्हिटी खूप आवश्यकता आहे. जसे लहान लेकरं झाले त्यांना पण, वृद्ध लोक झाले त्यांना पण,
असं काही नाही आहे फिटनेससाठी की वय पाहिजे. हा सगळ्यांसाठी फिटनेस आवश्यक आहे. म्हणजे याच्यात तुमचं शरीर चांगलं राहणार, फिटनेस चांगले राहणार, तुम्ही बिमार नाही पडणार, म्हणजे तुम्हाला बिमाऱ्यापासून सावधान राहणार आहे. तर माझं एवढंच बोलणं आहे की तुम्ही फास्ट फूडच्या मागे लागू नका, चांगली वस्तू खा आणि स्वस्थ जीवन चांगलं ठेवा. बस एवढंच उद्देश आहे माझं.